श्री स्वामी समर्थ. 3 मार्च 2026ला मंगळवारी ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण आहे आणि हे ग्रहण भारतातून दिसणार आहे. या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, ग्रहणाची वेळ काय असणार आहे, कोणती कामे करायची आहेत आणि कोणती कामे ही चुकूनही करायची नाहीत, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गर्भवतींनी या दिवशी काही खास गोष्टींचे पालन करायचे आहे, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. 3 मार्चला होणारे चंद्रग्रहण हे पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि अमेरिका या भागातून दिसणार आहे. भारतातून हे चंद्रग्रहण दिसत असल्यामुळे या दिवशी आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे आहेत. भारतातील बहुतेक ठिकाणी चंद्रोदय होत असताना चंद्रग्रहणाचा शेवट जो आहे तर तो दिसून येईल, तर ईशान्य भारत आणि अंदमान आणि निकोबार बेटामधील काही ठिकाणी ग्रहण पूर्ण टप्प्यात शेवटपर्यंत देखील दिसून येईल. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. चंद्र हा एक उपग्रह आहे आणि जो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. या दरम्यान जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान येते तेव्हा सूर्यप्रकाश हा चंद्रापर्यंत पोहोचत नाही. त्यावेळेला पृथ्वीची सावली ही चंद्रावरती पडते आणि यालाच चंद्रग्रहण म्हटले जाते. ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे आणि चंद्रग्रहण हे पौर्णिमेच्या दिवशी होत असते. हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शेवटच्या तारखेला पौर्णिमा तिथी येत असते. यंदाचे जे चंद्रग्रहण आहे तर ते खग्रास चंद्रग्रहण असणार आहे, म्हणजेच संपूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. यावेळेला चंद्राचा रंग हा आकाशामध्ये लाल दिसेल. अत्यंत अद्भुत असे हे दृश्य असणार आहे. हे ग्रहण जगाच्या मोठ्या भागांमध्ये सुद्धा पाहता येईल. चंद्रग्रहणाच्या दरम्यान चंद्र हा सुमारे 56 मिनिटांसाठी म्हणजे जवळजवळ 1 तासासाठी रक्तासारखा गडद लाल दिसणार आहे. चंद्र लाल होण्याच्या या घटनेला ब्लड मून म्हणून सुद्धा ओळखले जाते. 3 मार्चला ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहणाला दुपारी 3:20 सुरुवात होईल आणि संध्याकाळी 6:48 ते समाप्त होईल. ग्रहण स्पर्श दुपारी 3:20 होईल. त्यानंतर सम्मिलन हे 4:34 असेल. ग्रहणाचा मध्य सायंकाळी 5:04, उन्मिलन 5:33 आणि मोक्ष 6:48 असणार आहे. चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा 9 तास अगोदर सुरू होतो. 3 मार्चला सकाळी 6:20 सूतक काळ सुरू होणार आहे. सूतक काळामध्ये कोणतंही शुभकार्य, धार्मिक विधी, देवपूजा या गोष्टी केल्या जात नाहीत. गर्भवतींनी ग्रहण काळामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे. गर्भवतींनी कोणकोणते नियम पाळायचे आहेत तर चंद्रग्रहण हे थेट पाहू नये. सूर्यग्रहण हे आपण उघड्या डोळ्यांनी थेट पाहत नाही, परंतु चंद्रग्रहण जे आहे तर ते आपण थेट पाहू शकतो. परंतु ज्या गर्भवती आहेत तर अशा महिलांनी मात्र चंद्रग्रहण पाहू नये. ग्रहण काळामध्ये घराबाहेर पडू नये. घरामध्येच आपल्याला नामस्मरण करायचं आहे. रिलॅक्सपणे आपल्याला ग्रहणाचे जे नियम आहेत तर ते पाळायचे आहेत. त्याचप्रमाणे ग्रहण काळामध्ये टोकदार वस्तूंचा वापर करू नये. ग्रहण काळामध्ये गर्भवतींनी सुई, कात्री, चाकू, विळी तर यासारख्या टोकदार वस्तूंचा वापर करणे टाळावे. अशा वस्तूंचा वापर करणे किंवा अशा वस्तूंना स्पर्श करणे हे अशुभ मानलेले आहे. त्यामुळे आरोग्याचा त्रास होण्याची शक्यता वाढते. म्हणून टोकदार आणि धारदार वस्तूंपासून आपल्याला ग्रहणाच्या काळामध्ये लांब राहायचं आहे. विळीवरती भाजी चिरणे किंवा इतर गोष्टी चिरणे तर हे सुद्धा आपल्याला या काळामध्ये टाळायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला घराबाहेर न जाता घरामध्येच राहायचं आहे. अंधाऱ्या ठिकाणी जाणे सुद्धा टाळायचं आहे. ग्रहण काळामध्ये अन्न बनवायचं नाही, म्हणजे अन्न शिजवायचं नाही. तसेच ग्रहण काळामध्ये आपल्याला अन्न खाणे हे सुद्धा वर्ज्य करायचं आहे. अगोदर जे आपण अन्न शिजवलेलं आहे किंवा आपल्या घरातलं जे पाणी आहे तर यामध्ये तुळशीपत्र ठेवायचं आहे. तुळशीपत्र जेव्हा आपण अन्नामध्ये किंवा पाण्यामध्ये ठेवतो त्यावेळेला ते पाणी किंवा अन्न हे अशुद्ध मानले जात नाही. त्यामुळे ग्रहण सुरू व्हायच्या अगोदरच आपल्याला पाण्यामध्ये आणि आपण शिजवलेल्या अन्नामध्ये तुळशीपत्र जे आहे तर ते ठेवायचं आहे. ग्रहण काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सकारात्मक राहायचं आहे. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद, कलह या गोष्टी करायच्या नाहीत. ग्रहण काळामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे. हनुमान चालिसा किंवा गायत्री मंत्र यांचा उच्चार करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. गर्भवतींनी ग्रहण काळामध्ये झोपू नये, केस विंचारू नये म्हणजेच वेणी घालू नये, स्वतःची सुद्धा वेणी घालू नये आणि इतरांची सुद्धा वेणी घालू नये. पायाची तिळी टाकून बसू नये, म्हणजे पायावरती पाय टाकून आपल्याला बसायचं नाही, व्यवस्थित आपल्याला बसायचं आहे. बोटे मोडू नयेत. त्याचप्रमाणे ग्रहण काळामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा नकारात्मक विचार करायचा नाही.
जेव्हा चंद्रग्रहण असते, ग्रहणाची जेव्हा वेळ असते, त्यावेळेला चंद्राची जी किरणे आहेत तर ती अशुद्ध मानली जातात. त्यामुळेच आपल्याला हे नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत. परंतु आपल्या तब्येतीची काळजी घेऊन हे नियम पाळायचे आहेत. गर्भवतींनी हे नियम पाळताना स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. बऱ्याच वेळेला ग्रहण काळामध्ये खाणे-पिणे वर्ज्य केले जाते. त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी निर्माण होतात. बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये ॲडमिटसुद्धा व्हावे लागते. त्यामुळे ज्यांची तब्येत अतिशय नाजूक आहे तर त्यांनी ग्रहणाचे काही नियम नाही पाळले तरीसुद्धा चालतील. ज्या व्यक्ती आजारी आहेत तर अशा व्यक्तींनासुद्धा ग्रहणाचे नियम जे आहेत तर ते लागू होत नाहीत. ग्रहणाचे नियम पाळावेत की नाही तर हे प्रत्येक व्यक्तीवरती अवलंबून आहे. ज्यांना नियम पाळणे शक्य आहे किंवा ज्यांचा या गोष्टींवरती विश्वास आहे तर त्यांनी हे नियम नक्की पाळावेत आणि ज्यांना हे नियम पाळायचे नाहीत तर त्यांनी हे नियम पाळले नाहीत तरीसुद्धा चालतात.